नमस्कार. उन्हाळ्यात असं काहीतरी थंडगार आणि तरीही चविष्ट खावंसं वाटतं, बरोबर ना? आज आपण अशीच एक झटपट होणारी, चवीला अप्रतिम अशी भाजी बघणार आहोत. नाव आहे मठा आलू. चला तर मग बघूया ही सोपी रेसिपी नक्की कशी बनवायची. विचार करा, गरमीचे दिवस आहेत आणि काहीतरी असं हवंय जे हलकं-फुलकं पण आहे आणि पोटभरीचं पण. पण मग रोज तोच प्रश्न की आज नवीन काय बनवायचं? थांबा, काळजी करू नका. आजची ही पाककृती आहे ना, ती याच प्रश्नावरचं अगदी परफेक्ट उत्तर आहे. आणि हे उत्तर आहे मठा आलू. ही मूळची उत्तर भारतातली एक खास डिश आहे. दह्यापासून बनवलेली, थोडीशी आंबट-गोड, एकदम मस्त चवीची. उन्हाळ्यात तर ही भाजी खाऊन एकदम ताजंतवानं वाटतं. चला मग बघूया की यासाठी काय काय साहित्य लागतंय. आणि गंमत म्हणजे यातलं बहुतेक सगळं सामान आपल्या किचनमध्ये अगदी सहज सापडेल. आपल्याला हवंय काय? तर उकडलेले बटाटे, 1 कप दही, थोडंसं बेसन, मोहरीचं तेल आणि हो, आपले रोजचे मसाले म्हणजे जिरे, मेथीदाणे आणि चिमूटभर हिंग. बघा, आहे की नाही सगळं अगदी सोपं. आता तयारी तर ह्याची इतकी सोपी आहे ना. सगळ्यात आधी बटाटे उकडून सोलून घ्यायचे आणि त्याचे असे मध्यम आकाराचे तुकडे करून ठेवायचे. मग आपण बनवूया मठा. त्यासाठी एका भांड्यात दही, बेसन आणि पाणी घ्यायचं आणि ते चांगलं घुसळून घ्यायचं. लक्षात ठेवा, बेसन घातल्यामुळे दही फाटत नाही आणि भाजीला एक छान दाटसरपणा येतो. फक्त त्यात गुठळ्या अजिबात राहता कामा नयेत. चला, आता भाजी बनवायला घेऊया. एका कढईत 1 चमचाभर मोहरीचं तेल गरम करायचं. मोहरीच्या तेलाने भाजीला एक खास खमंग चव येते. तेल तापलं की त्यात टाकायचे जिरे आणि मेथीदाणे. ते छान तडतळायला लागले की घरात काय मस्त सुगंध दरवळतो. मग त्यात घालायची चिमूटभर हिंग. वाह! आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. भाजीचं टेक्स्चर एकदम स्मूथ, छान होण्यासाठी काय करायचंय तर दह्याचं मिश्रण टाकल्यावर ते सतत ढवळत राहायचं मंद आचेवर. असं केल्याने काय होतं की दही फाटत नाही आणि आपली भाजी एकदम परफेक्ट बनते. फोडणी छान तयार झाली की आपण जे दही बेसण्याचं मिश्रण बनवलंय ना, ते हळूवारपणे त्यात ओतायचं. आता वेळ आहे मसाले घालण्याची. हळद, लाल तिखट आणि धणेपूड टाकून सगळं एकत्र करायचं. आणि हो, लक्षात आहे ना, सतत ढवळत राहायचं जोपर्यंत मिश्रणाला एक चांगली उकळी येत नाही तोपर्यंत. मिश्रणाला मस्त उकळी आली की त्यात उकडलेले बटाट्याचे तुकडे आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता गॅस एकदम मंद करायचा आणि भाजीला 5 ते 7 मिनिटं छान शिजू द्यायचं. यामुळे काय होतं की बटाट्यांमध्ये मसाल्यांची चव आतपर्यंत मुरते आणि भाजी अजूनच चविष्ट लागते. आणि आता फायनल टच. भाजी झाली की गॅस बंद करायचा आणि वरून भरपूर ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरायची. कोथिंबीरीमुळे भाजीला एक छान ताजेपणा येतो आणि दिसायलाही ती एकदम मस्त दिसते. ही भाजी आपण आपल्या आवडीप्रमाणे सर्व्ह करू शकतो. जर काही हलकं जेवायचं असेल तर गरमागरम वाफाळलेल्या भातासोबत तर ही भाजी अप्रतिम लागते. आणि जर जरा पोटभरीचं जेवण हवं असेल तर गरम पोळी किंवा पराठ्यासोबत खाऊन बघा, क्या बात आहे. तर मग उन्हाळ्यासाठी ही सोपी आणि चविष्ट पाककृती आता आपल्याला माहीत झाली आहे. आता आपणच ठरवा, ही मठा आलू भाजी कशासोबत खायची आहे? गरमागरम भातासोबत की मऊ पोळीसोबत? नक्की करून बघा आणि याचा आस्वाद घ्या.